दिल्लीमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठकीला बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंची उपस्थिती, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी येते दिल्लीमधून, कारण दिल्लीमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठक सुरू आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, सगळ्यांचं लक्ष लागून येते लोकसभा उमेदवारीकडे। दिल्लीमध्ये देखील काँग्रेस लोकसभा उमेदवार छाननी समितीची बैठक सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आज दिल्लीमध्ये काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या छाननी समितीची बैठक सुरू आहे। या स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातून, नाना पटोले, यशोमती ठाकूर हे सगळेजण दिल्लीमध्ये आलेले आहेत। आता या बैठकीत जवळपास या सर्व उमेदवारांच्या नावांची छाननी झालेली आहे आणि विशेष म्हणजे आता जी काँग्रेसची यादी येईल, म्हणजे आत्ताच्या छाननी समितीने निश्चित केलेली नावं ही केंद्रीय निवडणूक समितीकडे काँग्रेसच्या सादर केली जातील आणि त्यानंतर मग यादी जाहीर केली जाईल। ज्यावेळी यादी येईल त्या यादीमध्ये आपण अपेक्षा करू शकतो की महाराष्ट्रातीलही काही नावं असू शकतील, ज्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांचं नाव, पुण्यामधून रवींद्र धंगेकरांचं, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, भिवंडीतून ही उमेदवार काँग्रेस देण्याच्या तयारीत आहे। गडचिरोलीमधून काँग्रेस उमेदवार देऊ शकतात डॉक्टर नामदेव उसेंडी, आणि भिवंडीमधून देवानंद चोरगे इच्छुक आहेत, तर त्यांचंही नाव छाननी समितीने तपासलेलं आहे। आता यातून आपण एक निश्चित आपण असं म्हणू शकतो की भविष्यात जी काँग्रेसची आता दुसरी यादी येईल त्या यादीत महाराष्ट्रातील काही उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते आणि त्याच्या पूर्वतयारीची ही बैठक आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर उमेदवारांची घोषणा असेल, ज्यावरती एबीपी माझाचं देखील लक्ष असेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।